हॅलो नमस्कार. नमस्कार. सो स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर याचं नाव आहे, माझं नाव राहुल, त्याचं नाव ऋषाली. आम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे टाकतो आणि आम्ही म्हणजे आमचं आत्ताच रिसेंटली लग्न झालं फेबमध्ये 3 महिने झाले. हां, तर मग आम्ही पहिल्यापासूनच असा विचार करत होतो की हां आपल्याला कपल चॅनल वगैरे असं यूट्यूबवरती व्हिडिओज टाकूया वगैरे असं आम्ही खूप विचार केला. तर आम्हाला खूप सारे DMs वगैरे सुद्धा येतात आणि कॉमेंट्समध्ये सुद्धा येतं की तुम्ही यूट्यूब ब्लॉग चालू करा वगैरे सर्व. तर हिअर वी गो आणि लेट्स सी मिनी. आमच्याकडे एक पेट पण आहे आणि मिनी नाव आहे तिचं. आम्ही तिला पण तुम्हाला दाखवू. तू पण बोल काहीतरी. तू बोलतेस ना, बोल. तू बोल. तर मग आम्ही विचार केला पहिलाच व्हिडिओ करूया आणि मग आता घरी बसलं काय करायचं मी विचार केला, चला चिकन बनवूया आपण. मग चिकनचं बनवताना आज तुम्हाला दाखवू. रेसिपी नसणार आहे, आम्ही कसं बनवतं काय करतं ते तुम्हाला दाखवू. असं काय रेसिपी वगैरे रेसिपी असे यूट्यूबवरती 100 आहेत, खूप आहे. म्हणून रेसिपी वगैरे नाही, नॉर्मल गप्पा मारूया आणि चिकन बनवूया, खाऊन बघत असतात. व्हिडिओ यासाठी बनवतो कारण आम्ही ही डिश पहिल्यांदा बनवतो, पांढरा रस्सा पहिल्यांदा बनवतो. म्हणून बोललो चला चालू करूया. तुम्हाला तुझ्यासाठी पण नवीन, आमच्यासाठी पण काहीतरी नवीन आहे, बघू कसं बघते काय. आम्ही म्हणत होतो की आमच्याकडे एक मेंबर आहे, आमचा मिनी नाव आहे हिचं. तर हीच आहे आमची मिनी क्यूटी. आता ही त्याच्या मागे मागेच असते, बघितलं. मला नो भाव असंच सांग आम्हाला. आपल्याला काय करायचं होतं, तांबडा रस्सा करायचा होता. नाही. हा, ओके. आणि ह्याचं पांढरा रस्सा बघूया आता कसं बनतंय. आणि गरम तर नेक्स्ट लेवल होत आहे. तिने मला बोलतो शर्ट बिडी घालायला सांगितलंय. मग काय उघडा करणार होतास का व्हिडिओ? खालून मी चड्डीमध्येच आहे, पण वरती नाव सांग अजून सगळ्यांना. हे बघा काय खालून बघा. अरे एवढं पण नाच दाखवायचं. ते दाखवायचं चांगलं तिथे तर मजा येते. तिला काय हिला माहितच नाही काय ब्लॉगिंग. तिला शिकवतं, तिला शिकायचं नाही ब्लॉगिंग. मग फोनवर करू करायचं मोठं ब्लॉगिंग. कोणासोबत? अन्वेषण डायरेक्ट टाकलं होतं का? हा, डायरेक्ट तुला टाकलं होतं. हे काय टाकतोय? हां हां ओके. अरे तू पहिला पांढरा रस्सा करायचा ना. अरे डायरेक्ट काय टाकतोय? आता हा बनवतो असं घालून खायचं मस्तपैकी जरा लाल एकदम प्रेमात. जरा मला असं वाटतं की अजून तिखट झालं पाहिजे. ते काय तिकड हे अजून टाकायला पाहिजे मला वाटतं चटणी. बोल काहीतरी. त्याला भाजून घेऊया मस्तपैकी लाल लाल. हे आपल्या रस्त्यासाठी, लाल रस्त्यासाठी, तिखट रस्ता जो असतो त्यासाठी. आपला सातारी घाटी मसाला तुम्हाला माहिती असतो बेस्ट. त्याच्यासाठी चवळीची सगळी तरी मिरी सगळी याच्यामुळे येते. गरम होतोय. मला असं वाटतं की ते चांगलं भाजू देत, तेल सोडू देत त्याला. राहू मला असं वाटतं की जरा अजून तिखट टाकलं पाहिजे, मीठ पण टाकलं पाहिजे तू. अरे मीठ टाक भाई. सर्वात झालं त्यानंतर टाकलंय मी खाते. टाक मीठ. अरे मीठ आहे का ते? टाकलंय. मला जरा मग दाखव कसं लागतं ते, बघू दे. मीठ टाक. जेवढं ते गरम होणं थोडं लाल होत राहतं. ॲक्च्युली मी बनवते जेवण, पण नॉनव्हेज जेव्हा असतं तेव्हा ते मी नाही बनवू शकत. चला हा मीठ नको टाकू, तेच सगळं पडेल. आपला मसाला झालेला आहे. आता आपण मेन चिकन बनवूया आता. चला कुकरमध्ये बनवतो मी चिकन. तर पहिल्यांदा बनवतो कुकरमध्ये, कारण व्हिडिओमध्ये तसं दाखवलं मी तुम्हाला सांगितलं. आम्ही पहिल्यांदा बनवतोय पांढरा रस्सा. ते जसं दाखवलेलं आम्ही तसंच करतोय. मसाल्याचा वास वगैरे ना आपल्याला माहित नाही. चांगला तर येते. आम्ही तुम्हाला सांगू पण की कसं झालंय. आता रेसिपी तर देत नाही, पण ज्या रील मध्ये आम्ही बघितलं होतं ना. तंदुरी रोटी कुठून आणणार आता? त्याच्यासोबत वाजले किती? ते बोलतील रात्रीचा भेटेल आता तुम्हाला. ते बोलतील आता रात्रीचा भेटेल तुम्हाला तंदुरी रोटी. रात्री जेवण 3:30 झाले ते. 3:30 लोक जेवण झोपली. संध्याकाळचं जेवण काय बनवायचा हा विचार करत असतील. बट 3:30 आम्ही काय करतोय? जेवण बनवतोय. अरे गप यार. काय रे आता पकडत आहे. ते कॅमेरावरती बोट येत आहे. बघितलं भाई. मिनी अटॅक आला मला. तो पडला. मी खूप वाचायचा प्रयत्न केला त्याला, पण बिचारा. चल फटाफट जेवण कर, फटाफट भूक लागली मला. स्वतःच टाकलंय आणि पुढे बघितलं ना कोण जेवण करतं. बघितलं ना, सांगावं लागलं मला की काय हे.
आणि जेवण बाहेर चालू करते. अरे भावा आपटू नकोस काही. संसार आहे माझा. एक्झॉस्ट फॅन लावला काय? आवाज येणार आहे? काय आवाज येणार आहे? नाही येत भाई. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एक्झॉस्ट फॅनचा आवाज प्रत्येक घरात येतो. सो आम्ही आता चिकन बनवतोय ना, तर मग आता आमची मिनी जी आहे एकदम मस्त पैकी एकदम बाहेर बसले की कप दोघे कप खाऊन घे. ते फुलं कुठे? फुलं नाही का? आहे फुलं, चक्र फुले ते फुलं कुठे? मिरची ना? अरे हसाय नाही लागत यार. गप यार. किरकिरी. आता आलंय त्याला सालून काय सोलून तर घेणार ना. सालून सोलून मतलब त्याची साल काढून. आय होप मला जेवायला मिळेल आज. परत एकदा म्हणतो, आमचा पहिलाच व्हिडिओ आहे. प्लीज थोडस प्रेम दाखवा. राहू हार्ट. थोडस प्रेम आम्हाला दाखवा. आता एवढं काय मला माहिती नाही, पण आम्हाला सजेस्ट करा की काय काय करू शकतो. आता रेसिपीचं तर बनवलं, बट रेसिपी म्हणजे रेसिपी असं नव्हतं. आम्हाला असं काय हिरवा मसालाच वाटप करतो पर्यंत. कांदा एकदम गावठी स्टाईल बनवायची. अगर पांढरा रस्सा बनला ना प्रॉपर एकदम जशी असतो तसं बनला, या त्याच्यामध्ये थोडाफार कमी जरी बनला एकदम टेस्ट, तर सगळ्यांना जेवायला बोलवलं तर बेस्ट. तर मग 2 वीकेंड मध्ये 1 वीकेंड मध्ये तर पांढरा रस्सा बनवतो. जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत बनवतो. माझे हात वाटतं कधी पण. हे बघ एवढं बसायला घालं. अजून हे मसाला करायचा आहे. कंजूसी कसली? वेस्ट जाणार आणि एक्स्ट्रा होणार, त्यामुळे कंजूसी काय असतं? वेस्ट नाही गेलं पाहिजे, हेच मला वाटतं. किंवा ते आल्या वगैरे म्हणूनच चव पण एकदम अशी जरा जास्त आलं जास्त चव नाही. अद्रक लसूण बघा. आता सॉरी मला शिकवायचं होतं. हा फक्त मीठ नाही टाकायचंय का? मला असं वाटतं की मीठ पण टाकावं लागेल. मला वाटतं की ते बेसिक आहे ना, तर ते काय त्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही असं मला वाटतं. बेसिक गोष्टी पण दाखवलं ना, मीठ वगैरे. मला वाटतं की मीठ टाकावं असतो, त्यामुळे लवकर शिजेल असं मला वाटतंय की तू हे सगळं करावंस. मिरच्या किती टाकायच्या ते सांग. तिखट करायचं ना? घेतल्यात बघ किती. काय करू? एवढ्या थोडी लागणार. पाहिजेलच काय 2-3च घे. बस झाले. हे मोठे तर 2च घे. ते एवढं तिखट आहे भाई. 3च घे. नको एवढं भाई, ते लई तिखट झालंय. तिखट नाही हा. बनवताना लई तिखट होतं. हात आपला कसा असला पाहिजे? पाणी देता आलं पाहिजे आपल्याला. पाणी घे. कुठून? गरम पाणी ना टाकलं असतं तर रंग आला असता. नाही गरम पाणी नको. बंद करायचं. मसाला काही उडून जाईल. ते दे मला 2. हिला नुसतं भांडी काढायची असतात उगाचची. पांढऱ्या रस्स्यामध्ये काय असतं? मसाला हा वाटप आणि आता हे जे आळणी आपण करणार ते आणि स्टॉक. नको रे भाई, तुला नाही माहिती. बनवताना पाणी तेल उतरलं. आज मी संध्याकाळी आमच्या घराला जपायला झाड आणून ठेवलेत ना. एस्थेटिक झाड आणून ठेवले तर मला वाटतं माणसं म्हणून झाडं असं आमच्याकडे. बाहेर बाल्कनीमध्ये वेगळी, घरात वेगळी. अजून किती मध्ये 1, 2. मला असं वाटतं की ह्या गॅसवर ठेवायला पाहिजे. मोठ्या गॅसवर म्हणजे ते फटाफट ठेवू. माझे प्रॉन्स पण जास्त खराब नाही. प्रॉन्स घरामध्ये गेले. प्रॉन्स ओले असतात. त्याच्यामध्ये हिने जिंजर गार्लिक पेस्ट लावून त्याला मॅरिनेशनला ठेवतो. सगळं त्यात कर. नाही आता जिंजर काय म्हणतात मच्छी. एक मिनिट. सिंपल गोष्ट आहे. मी पहिलंच बोललोय की त्याला मला नाही लावायचं. नाही आता मच्छी जर आपण बनवतो तर मच्छीला आलं लसूणची पेस्ट लागते की नाही? एवढी पण नाही. बघ
बघून की बापरे की त्याला आल्याची टेस्ट येतो. तेच कारण त्याने लावली जास्त होती. लावली जास्त नव्हती. लावली जास्त होती. मी लावलीच नाही. अरे हा एक्झॉस्ट फॅन का लावलाय? गरम होतं यार. आवाज येतो का? नाही येत. मग हो करून आवाज येतो. आला. चल बाहेर चल गरम होते. सगळं उडाला. कसं काय बाहेर उडतंय पण? पाणी जास्त आहे त्यामध्ये. सगळं किचन वरती उडालं. सगळं उडालंय. कुकर छोटा आहे. आपण जास्त टाकले हा जास्त टाकलंय. 1 किलो चिकन. दोघांमध्ये 1 किलो चिकन. नेहमी दुसऱ्यालाच ब्लेम करायचा. कुकर छोटा ना काय दुसऱ्यालाच ब्लेम करायचा. कुकर मोठाच आहे पण तो छोटा आहे. आपण त्याच्यात जास्त भरलेलं नाही. कुकर छोटा आहे, आपण भरलं नाही. ऑलमोस्ट आमचं जेवण जे आहे ते बनत आलंय. मेन जी गोष्ट आहे ती बनली आहे. है ना राहुल? झालं आता. मसाला गरम करायचा. पाणी होतं. मला दिसत नसेल ठीक आहे, जेवण काय वाढवलं. करतो. नीरे टाक. दाखवेन मी, ठीक आहे? दाखवेन मी, काय करतो मी. किती काम केलंय मी बघितलंच आहे तुम्ही. म्हणजे हे चिकन बनवणार तिखट तू बनवणार. ते बनवायला चालू कर ना तोपर्यंत. काय? हे काय आहे? ते थंड होऊ दे ना. हे काय पण? ते पांढऱ्या समोर टाकायचं. ते मोठी कडे अच्छा, लागेल. मग हे बनवायला चालू कर. चिकन तर याकच आहे ना. अरे पण बाकीचं तर बनवू शकतो. मसाला बिसाला. झालं मसाला हिरवा मसाला अरे बनवला. पण त्याच्यामध्ये कांदा बिंदा नको. अरे कांदा तर टाकायलाच पाहिजे. कांदा आपण कांदा कापला होता. कुठे गेला? टाकलं त्याला कांदा का पण 1 टोमॅटो. बघितलं मी आठवण करून दिली. आठवण ना मला नाही टाकायचं पण हिला टाकायचं. मला पाटा मला टाकायचं बाबा. काय कोण कांद्याशिवाय चिकन आणि हे सगळं खातं? एवढं पण नाही करायचं. पाणी घे. ते आहे ना ते आहे ना गोड त्याच्यावर काप ना. नाही. तेवढं टोमॅटो वेस्ट केल्यापेक्षा. अरे ते वेस्ट आहे का? त्यांना माहिती आहे काय केवढा मोठा तुकडा आपल्या बघा. तुकडा एवढा मोठा तुकडा. ते त्याच्यामध्ये रक्स एवढं वाटतंय. स्वतः आणलाय कसा टोमॅटो आणले त्याने जाऊन. हा टोमॅटो बघा त्याला ऑलरेडी चीर होती पडलेली. कसले टोमॅटो आणलेत बघून. एकदा मी आणलं असतं ना. म्हणजे मेन जे काम आहे ना मेन ते मीच करते. कांदा कापा, टोमॅटो कापा. आता आय होप की हे ना सर्व चांगलं बनेल. आउच. ओ फक. बोलतो त्या लाकडाच्या ज्या कापतात. आवाज खाली. तर तांबडा पांढरा रस्सा आहे ना. आम्ही एकदा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा पण आम्ही खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. मी फर्स्ट टाइम खाल्ला होता. मी ऐकलं होतं पण मला वाटलं की काय असेल होतं. पण मी जेव्हा खाल्ला ना खूप मस्त होता तो. त्यानंतर आम्ही इथेच रिसेंटली डोंबिवलीमध्ये एक आहे. नाव काय आहे ते मला नाव नाही आठवत आहे पण हा समथिंग काहीतरी मेजवानी करतो काहीतरी होतं. तर तिथे आम्ही नॉनव्हेज खाल्लं आणि त्यामध्ये मी घेतला होता तांबडा पांढरा रस्सा प्लेट डिश थाळी. आणि ओ माय गॉड दॅट वॉज मस्त होतं. ते खूप छान लागत होतं. त्यामुळे मला असं वेळच लागलं की पाहिजे. आणि आम्ही ते खाऊन सुस्तावलेलो पूर्ण. लाव मी करून लाव ना. अरे कसं कापला बोललं बारीक कर. बारीक आहे. हा कुठल्या अँगलने बारीक आहे? बाकीचं पण दाखव ना. मग बाकीचा बारीक आहे. हे बघ तू जे नाही तर बारीक तेच बघतोयस. गळणार नाही ते. गळणार. एक काम कर मिक्सरला लाव. अरे बारीक कर. असं होतं जेवण बनवतं येत नाही. काय बोल? असं होतं जेवण नाही बनवत तर. मी नाही बनवत. मग काय खातोस तू? साधा बारीक कांदा कापायला येत नाही तर मग तुम्ही विचार करू शकता. खूप नाटकी असते त्याची. आणि मला पहिली गोष्ट हे बघा हे जे कचरा तुम्हाला आता दाखवत नाही जाऊ द्या. हे असं कचरा हिला करायला आवडतं. आणि काय जेवण बनवतो. उद्यापासून ना तुलाच बनवायला लावीन मी. चिकन बनवायला कसं तुला कचरा आवडतो साईड बाय साईडला. काय बोलतोस? जे तू करतेस काय बोललास? बघा असं कचरा करते सगळीकडे. पण तू काय बोललास? इकडे ये तू जरा. तू काय बोललास की तुला कसा कचरा आवडतो? कचरा कचरा राहू बघू इकडे. कचरा मला आवडतो का कचरा? हो
म्हणजे तू कसा आहेस? कसा आहेस रे? जर बारीक बोलले तर तिने असं कापले एवढे मोठे मोठे. मोठं कापाय बोललं तर अख्खा कांदा तुझं ठेवायचं. जास्त बोलते का? व्हिडिओज वगैरे काढायला ह्याच्यामध्ये पण आम्ही एकदा कुकिंगचं पण केलं होतं व्हिडिओ, त्यामध्ये पण आम्ही विसरलो एंड करायला तुझ्या. एवढी भूक लागली आम्ही खात बसलो. आय होप की हा व्हिडिओ पोस्ट होईल, आम्ही खाताना पण दाखवू की अरे खाल्लं आम्ही वगैरे. आय होप असं होईल. समजदार राहुल हाच हवर आहे, खायला बसतो सगळं विसरून जातो. प्लेट खाली झाल्यावरती काय दाखवायचं तुम्हाला? खाऊन झाला. कुकर थंड झालेला आहे. बघू आपला आळणी कशी झाली. आळणी इज द बेस ऑफ पांढरा रस्सा. हा भारी चांगलं लागतं. थोडंसं मीठ पाहिजे फक्त. आळणीमध्ये मीठ. आळणी कशाला बोलतो तुझ्या? मीठ कसं घालायला? थोडं मीठ लागते. अळणी कशाला बोलतात मग? एक्स्ट्रा अळणी झाली ना. फर्स्ट टाइम बनवत होते त्या हिशोबाने खूप चांगलं आहे. आता बघा आमचं त्याला अजून करू का? ओके बस. सरने बोला ओके बस तो ओके बस. आराम. अरे भाई तू थोडं टाकायला पाहिजे होतंस राहुल. बस 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 थांब. उकळी तर यायला जागा दे. मसाला खाली राहील. मरता वाचले मी. काय बघतो असं काय बघतोय? असं का बघितलंस? का बघितलं तसं? तुला त्याचे ते पडलेले कसं पडलेले? पडलेलं नाही मग खाली काय झालं माहितीये? खूप जास्त तर झालं. मग श्रुती काय होईल ना? श्रुती तर आपण टेस्ट करून बघूया. बोला पुडका पांढरा रस्सा. असं होतं लास्ट मिनिट, कारण का जास्त झालाय तो. ऍक्च्युली आम्ही एक्स्ट्राच केला कारण उद्या शूटिंग येणार आहे. मला माझी फ्रेंड बघताय ना. जबरदस्त झाले. जबरदस्त जबरदस्तीवर जबरदस्त. एकच नंबर. त्याच्यात पाणी जाईल असं वाटतं मला. फ्रीज मध्ये जागा करून ठेवायला लागेल. नको पाणी नका बदल जास्त त्याला चव नाही राहणार. हे खूपच झाले. एवढा पण थोडा कढईवर तरी पिणार आहे खूप म्हणजे. मीठ आय होप तो तसाच लागू देत. थोडा 19-20 तर होणारच. त्याची तिखट नसतं टाकायचं. पण मग तिखट काय आहे त्याच्यात? बदल सगळं एवढं मीठ टाकू. मस्त सुटलंय. थोडं उकळी आली की मग बरोबर होईल. तो अजून छान वाटेल. आणि ऍक्च्युली पांढरा रस्सा म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये थोडं हळद जास्त टाकली, त्यामुळे तो थोडासा येलोइश वाटतोय. असं असतं. बट नको काय करतेस? हे बघ आता आपला नॉर्मल चिकन आपलं तयार आहे. 2 चपाती आणले. आता एवढी भूक लागली चपाती बनवायची लागत नाही. भात बनवला चपाती बाहेर आणली. बस झालं तर त्याला झाकून ठेव थोडे वेळ. मला असं वाटतं थोडंसं पाणी ऍड करायला. नको कारण मला रस्सा हवा आहे. रस्सा आहे त्यात. तो तांबडा रस्सा टाईप्स. पण बघ कसलं काय पाणी सुटलंय. ते दाखव. तांबडा रस्सा दाखव. काय तेल सुटलंय. सॉरी तो पांढरावाला रस्सा दाखव. पांढरा रस्सा तर एक नंबर झालाय. एक नंबर. मला असं वाटतं की मिक्स कर. सी दिसतं झालं. मस्त झालं. आणि इतकी छान लागते ना टेस्ट. थोडा वेळ झाकून ठेव. उकळी आलं की मग चांगलं वाटेल. किचन मधला पसारा तुम्ही बघू नका कारण पहिलाच खूप हे झालंय. पण हे पण चिकन आहे ना खूप छान. म्हणजे ह्याने मला जसं सांगितलं तसं मी केलेलं नाहीये. मी काहीतरी वेगळं केलंय. ते समजते वासानेच. बंद करते. सगळं चिकन सुटायला लागलंय. जास्त शिजले ते. एक उकळी निघू दे मग घेऊया जेवायला. तर मला ह्याला म्हणजे हा मला बोलत होता की नको बनवू चिकन, तू नाही बनवायचं वगैरे असं मला बोलत होता. मी चपाती आणायला गेलेलो म्हणून मला बनव कारण आता लई भूक लागली. आणि तो जो पांढरा रस्सा आहे त्याच्यामध्ये पण मी मॉडिफिकेशन्स केलेले आहेत, त्यामुळे तो जास्त. कारण मी मगाशी विसरलो कुकरमध्ये आम्ही चिकन लावलं तेव्हा मी मीठच नाही टाकलं जरा पण, त्यामुळे सगळं गोळ झाला तिकडे. म्हणून माझा ऐकायचा आणि माझ्या छत्रीच्या खाली काम करायचं. कांदा कापता तुम्ही. हॅलो. तर आमचं फायनली बनलेलं आहे जेवण आणि खूप सुंदर. खूप मस्त वाटतं. तांबडा पांढरा रस्सा मस्तपैकी चपाती. आय नो की आम्ही पहिल्यांदाच नॉनव्हेज डायरेक्ट नॉनव्हेज टाकलं आहे की खूप लोक नॉनव्हेज खात नसतील. वी आर सॉरी फॉर दॅट. बट खूप मस्त नसतात. काही लोक नाही खात नॉनव्हेज, त्यांना नाही अलाउड. तर ठीक आहे त्याच्यात सगळंच कसं लागतं बघूया.
छान लागतंय ऍक्च्युली छान लागतंय थोडं मीठ मला जास्त लागतं. ऍक्च्युली काय आहे खूप छान लागतंय खरंच खूप छान लागतंय. मला वाटलं नव्हतं आम्हाला खरंच नव्हतं वाटलं की असं आम्हाला जमेल आणि आम्ही करू हे आणि ऍक्च्युली चांगलं पण होईल खरंच नव्हतं वाटलं. ठीक आहे, पहिल्यांदा मला रवण ठीक आहे. आता हा वाला रस्सा करू. परत आता हा तांबडावाला रस्सा करून बघ. सेकंड टाइम बनायला तर अजून चांगलं वाटेल मला असं हा वाटतं. वाला रस्सा टेस्ट करून बघूया आपण. हा थोडा ना तांबडा रस्सा आम्ही थोडा घट्ट केलाय. एकदम प्रॉपर तांबडाचा रस्सा नाही, त्यांच्यामध्ये नुसतं रस्सा रस्सा असतो, याचा प्रॉपर मसाला वगैरे सगळे. ऑलरेडी झालाय भाई. कसं वाटतंय कसं झालंय मला करायला नको का तू. जवळ की मग चला खूप मस्त झाला आता आम्ही आता आम्ही जेवतो. खाऊन घेतोय. पोट माझं एकदम गच्च भरलंय आणि आता मला एकदम जबरदस्त झोप आली आहे. पहिल्यांदा बनवलेली व्हिडिओ तर जरा समजून घ्या काय वाटतं झालं तुझं हळूहळू आपण करू शकतो. आय होप मला आवडेल आणि आम्हाला काही ना काहीतरी आयडियाज येतील अजून काहीतरी बेटर करायला आणि आम्ही ट्राय करायला जाऊ. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीनच चॅनल आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.